ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर पालिकेनं कडक कारवाई सुरू केली असून गेल्या 15 दिवसात दिनांक 20 जानेवारी ते 5 फेब्रुवारी प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेदरम्यान तब्बल 9,88,14,345 रुपयांची वसुली करण्यात आली आहे। या कारवाईत पाणीपुरवठा विभागानं थकबाकीदारांवर नळ संयोजन खंडित करणं, नोटिसा देणं, पंप जप्त करणं आणि पंप रूम सील करणं अशा कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत। पालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येत असून ती सुरूच राहणार असल्याचं पाणीपुरवठा विभागानं नमूद केलं। या कारवाईत दिवा येथे 313 नळ संयोजन खंडित करण्यात आली, 21 पंप जप्त तर 34 पंप रूम सील करण्यात आले असून 324 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात। कळवा प्रभाग समितीत 70 नळ संयोजन खंडित करण्यात आली। लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीत 134 नळ संयोजन खंडित करून एकूण 600 जणांना नोटीस बजावण्यात आल्यात। मुंब्रा प्रभाग समितीत 236 नळ संयोजनं खंडित केली आहेत, 181 पंप जप्त करून 41 पंप सील करण्यात आली असून 3,736 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात। नौबडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत 245 नळ संयोजनं खंडित करून 370 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात। उथळचा प्रभाग समिती हद्दीत 71 नळ संयोजनं खंडित करण्यात आली आहेत। वर्तकनगर प्रभाग समितीत 4 नळ संयोजनं खंडित करून 26 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात। तर बागळे प्रभाग समितीत 1 नळ संयोजन खंडित करण्यात आले। एकूण 1,074 नळ संयोजन खंडित करण्यात आली आहेत, तर 202 पंप जप्त, 75 पंप रूम सील करण्यात आली असून एकूण 5,056 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत।